प्रकरण 3. आपण सारे खेळू. प्रत्येक चित्रात काय काय दिसते ते सांगा. गोष्ट ऐका, गोष्ट सांगा. अंगणात मुलं चेंडू खेळत होती. रोजी एकटीच बसून खेळ बघत होती. रोजीची आई अंगणात आली. ती म्हणाली, रोजीला खेळायला घ्या ना, ती एकटीच बसून आहे. एक मुलगी म्हणाली, तिच्या बरोबर कसं खेळायचं? तिला नीट चालता येत नाही. हे ऐकून रोजीच्या आईला वाईट वाटलं. ती घरात परत गेली. रोजी कधी खेळाकडे तर कधी इकडे तिकडे बघू लागली. एक कुत्र्याचं पिल्लू अचानक रोजीकडे आलं. रोजीने पिल्लाकडे पाहिलं. अय्या, किती गोंडस पिल्लू आहे हे. तिने आईला हाक मारली. आई, लवकर बाहेर ये ना. आई बाहेर आली. पिल्लाला पाहिलं. त्याला कुरवाळलं. आई, आपण हे पिल्लू आपल्याकडेच ठेवूया. रोजी म्हणाली, रोजी, पिल्लू खरंच खूप गोंडस आहे. ते आपल्याकडे ठेवू. ते तुझ्या बरोबर खेळेल. तू पिल्लाकडे लक्ष ठेव. तू त्याला रोज खाऊ पिऊ घाल, म्हणजे त्याला तुझा लळा लागेल. मी तुला मदत करीन. आई म्हणाली. मुलांचा खेळ संपला. ती आपसात बोलू लागली. तेवढ्यात रोजीच्या घरातून कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आला. मुलगा म्हणाला, चला आपण रोजीकडे जाऊ. तिच्या घरी कुत्र्याचं पिल्लू आहे, ते आपण पाहू. एक मुलगी रोजीला म्हणाली, किती छान पिल्लू आहे. हे कुठून आणलंस? अगं, आणलं नाही, आलंय असंच. रोजी म्हणाली, हे बघ, तुझ्या पिल्लासाठी आम्ही खाऊ आणलाय. आता आम्ही रोज तुझ्याकडे येत जाऊ.